Hello students, today we are going to learn our next poem Have You Earned Your Tomorrow by Edgar Guest, which is very simple and inspirational poem. एडगर्ड गेस्ट यांनी लिहिलेली हॅव यू अर्न युअर टुमारो ही पोएम आज आपण अभ्यासणार आहोत की जी खूप सिंपल आहे आणि इन्स्पिरेशनल आहे. फर्स्ट वी विल सी अबाउट पोएट एडगर्ड गेस्ट 1881 to 1959. He was born in England. He began his writing career in 1895 at the age of 14. Edgar Guest is known as people's poet for his simple style and optimistic tone of writing. Guest is an American writer of newspaper and magazines. एडगर गेस्ट यांचा पिरियड दिलेला आहे 1881 ते 1959. पीपल्स पोएट म्हणून ओळखले जाणारे एडगर गेस्ट यांनी वयाच्या 14व्या वर्षापासून लेखनास सुरुवात केली. त्यांच्या पोएम ह्या खूप सिंपल आणि ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी स्वरूपाच्या किंवा माणसांमध्ये नवीन होप्स निर्माण करणाऱ्या अशा पोएम त्यांनी लिहिल्या. नाव वी विल सी अबाउट दी पोएम. दिस इज इन्स्पिरेशनल पोएम. हिअर आर पोएम्स टायटल हॅव यू अर्न युअर टुमारो. आपल्या पोएमचं टायटल काय आहे? हॅव यू अर्न युअर टुमारो. अर्न म्हणजे काय? कमावणे. टुमारो म्हणजे काय? उद्याचा दिवस. हॅव यू अर्न युअर टुमारो. इथे आपल्याला पोएट क्वेश्चन विचारतोय की तुम्ही उद्याचा दिवस कमावला आहे का? आता पैसे कमावणं माहिती आहे, आपण संपत्ती कमावतो, पैसे कमावतो, पण उद्याचा दिवस कसा कमवायचा? कवीने खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे की उद्याचा दिवस कमावण्यासाठी तुम्हाला आज काय करावं लागेल. द टायटल ऑफ द पोएम इटसेल्फ पुट्स फॉर्थ अ क्वेश्चन. इट मेक अस थिंक व्हॉट इज द आउटपुट, व्हॉट इज द आउटकम ऑफ अवर डीड्स अँड अवर ॲक्शन. आपण जे वागतो, आपण जे करतो, याचा आउटकम काय आहे, याचं आउटपुट काय आहे, आणि याच्या आउटपुटवर डिपेंड आहे की तुम्ही उद्याचा दिवस कमावलेला आहे की नाही. In short, by posing this question, the poet is making us think over what is use of our life. Is our life really benefiting other people? आपल्या लाईफचं यूज म्हणजे आपल्या लाईफचा अर्थ काय आहे? आपलं जे लाईफ आहे ते इतरांसाठी खरंच फायदेशीर आहे का? आपण कधी कोणाला मदत करतो का? आपलं जे वागणं आहे त्याच्यावर आपण उद्याचा दिवस कमावणार आहे की नाही हे डिपेंड आहे. Let's now try to understand the poem. The poem is of 16 lines, each divided into 4 stanzas of 4 lines each. We find that in this poem there are 4 quatrains. Quatrains म्हणजे काय? 4 ओळींचा स्टांजा, 4 ओळींचं कडवं, त्याला quatrains म्हणतात. And these 4 quatrains continuously keep on presenting before us question. So the entire poem starts with question. In the title itself, it is full of questions and questions only. ह्या पोएममध्ये आपल्याला खूप क्वेश्चन्स विचारलेले आहे पोएटने, म्हणून ही पोएममध्ये पूर्ण क्वेश्चन्स आणि क्वेश्चन्सच आपल्याला पाहायला मिळतील. ओके स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट आवर पोएम हॅव यू अर्न युअर टुमारो बाय एडगर्ड गेस्ट. फर्स्ट आय एम गोइंग टू रीड इट. लिसन इट केअरफुली. See the first stanza. Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke him today? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? बघा, आपला जो फर्स्ट स्टांजा आहे, our first stanza begins with question. प्रश्नाने सुरुवात होती आपल्या फर्स्ट स्टांजाची. फर्स्ट लाईनमध्ये काय म्हटलंय बघा. Is anybody happier because you passed his way? Here, you, this pronoun is used for reader and his pronoun is used for stranger. You हे pronoun कोणासाठी वापरलेलं आहे? रीडरसाठी. आणि his हे जे pronoun आहे हे स्ट्रेंजर म्हणजे कोण? अनोळखी व्यक्तीसाठी वापरलेलं आहे. फर्स्ट 2 लाईन बघूया आपण. काय म्हटलंय? Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke to him today? Here, poet asking the question to reader that is anybody happy
बिकॉज यू पास्ड हिज वे यू हेल्प ऑर मेड समवन हॅपियर. तुम्ही एखाद्याच्या जवळून गेलाय, एखाद्याच्या आयुष्यात गेलाय आणि त्याचा दिवस आनंदी बनवलाय, असं कधी झालंय का? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? सी अगेन क्वेश्चन. काय म्हटलंय सेकंड लाईनमध्ये की डज एनीवन रिमेंबर, एखाद्याने तुम्हाला लक्षात ठेवलंय का दॅट यू स्पोक टू हिम टुडे? आज तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोललायत आणि त्या व्यक्तीने तुम्हाला लक्षात ठेवलंय का? म्हणजे असं कोणी व्यक्ती, अशा आयुष्यात तुमच्या कोणी व्यक्ती आहेत का की तुम्ही त्याच्या आयुष्यात गेल्याने, तुम्ही त्याच्याशी बोलल्याने तो तुम्हाला लक्षात ठेवतोय, त्याचा दिवस आनंदात जातोय. दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. टॉयलिंग टाईम मीन्स the time that is spent in hard physical work. So the whole day is spent, you had been doing hard physical work. But now, by the end of the day, is there any person in your life who will speak kind words to you? There are some people with whom you can be very friendly, you can be very emotional. तुमच्या लाईफमध्ये अशा काही व्यक्ती आहेत का की ज्यांच्याशी बोलण्याने तुम्हाला खूप इमोशनल वाटतंय किंवा खूप फ्री वाटतंय? कारण आजचा दिवस तुम्ही कामात घालवलाय, दिवस संपलाय, पण आजचा दिवस तुम्ही कसा संपवला? बाय द एंड ऑफ द डे, दिवसाच्या शेवटी तुम्ही जर थिंकिंग केलं, तुम्ही जर विचार केला, तुम्ही जर चिंतन केलं, तर इज देअर एनीवन, कोणी अशी एखादी व्यक्ती आहे का की जी टू अटर नाव अ काइंडली वर्ड ऑफ यू, तुमच्याबद्दल चांगलं बोलतीये किंवा तुमच्याबद्दल त्या व्यक्तीच्या मनात प्रेम आहे, असं कोणी व्यक्ती आहे का? आर युअर वर्ड्स, किंवा तुमचे जे शब्द आहे, आर युअर वर्ड्स डुईंग रिअली अ गुड थिंग्स टू समबडी दॅट द पर्सन फील लाईक रिमेंबरिंग युअर वर्ड्स? अशा कोणी व्यक्ती आहेत का तुमच्या आयुष्यामध्ये की आज तुम्ही त्या व्यक्तीशी बोलला आहात आणि त्या व्यक्तीने तुमचं बोलणं लक्षात ठेवलं आहे? बघा, या सांजामध्ये 3 क्वेश्चन्स पोएटने विचारलेले आहे आणि हे क्वेश्चन्स आपण आपल्या स्वतःला विचारायचे आहेत. समजलाय पहिला सांजा? सी द नेक्स्ट सांजा. ओके स्टुडंट्स, सी द सेकंड stanza. First I am going to read it. Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a churly sort of howdy and then vanished in the throng? Were you selfish, pure and simple as you rushed along the way? Or is someone mighty grateful for a deed you did today? बघा, सेकंड स्टांजामध्ये पोएटने पुन्हा प्रश्न विचारले. पोएट काय म्हणतायत? द पोएट आस्क अस व्हॉट इज अवर अप्रोच टुवर्ड्स आवर फ्रेंड. How do we greet our friends? Suppose you come across your friends, you meet our friends, then how is your response? बघा, जेव्हा आपण आपल्या मित्रांना भेटतो त्यावेळेस आपला त्यांच्यासोबत असणारा अप्रोच कसा आहे? तुम्ही तुमच्या मित्रांना जेव्हा भेटता तेव्हा तुम्ही त्यांच्याशी कसे ग्रीट करता? तुम्ही त्यांना कसे भेटता? डू यू गिव्ह cheerful greetings to your friends or just in a churlish manners? तुम्ही जेव्हा तुमच्या मित्रांना भेटता तेव्हा तुम्ही cheerful greetings, तुम्ही खूप आनंदाने, उत्साहाने त्यांना भेटतात की फक्त churlish manners, तुम्ही त्यांच्याशी रूडली बोलता, तुम्ही त्यांच्याशी उद्धटपणे बोलता? So do you greet with your friends in a cheerful or happy manners or in rude manners? You greet a person in howdy. Howdy means very informal way and then you vanished in throng. तुम्ही तुमच्या मित्रांना खूप इन्फॉर्मल पद्धतीने, म्हणजे फक्त हाय हॅलो करता आणि थ्रॉंग म्हटले बघा, वॅनिश म्हणजे काय? गायब होणं. थ्रॉंग म्हणजे गर्दी, म्हणजे फक्त तुम्ही तुमच्या मित्रांना हाय हॅलो करून गर्दीमध्ये गायब होता, असं वागता का तुम्ही? थर्ड लाईनमध्ये काय म्हटले बघा, वर यू सेल्फिश, प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे, ऑर इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डिड टुडे? How was your approach towards people you met? Had you been selfish? Had you been pure? Or had you been simple? तुम्ही तुमच्या मित्रांशी कसे वागता? तुम्ही सेल्फिश असता त्यावेळेस की तुम्ही प्युअर असता, सिम्पल असता? यू कीप ऑन रशिंग इन दिस लाईफ, बट इज अवर बिझी शेड्यूल्ड. व्हॉट इज अवर अप्रोच टुवर्ड्स अवर फ्रेंड?
बिकॉज ऑफ युअर डीड, बिकॉज ऑफ युअर ॲक्शन, हॅड ही बीन ग्रेटफुल टू यू? तुमचा जो मित्र आहे, तुमचा मित्र हा तुमच्याशी ग्रेटफुल आहे का? तुमच्या वागण्याने, तुमच्या कृतीने, तुम्ही जे वागता, तुम्ही जे करता, त्याच्याने तुमचा मित्र तुमच्याशी ग्रेटफुल आहे का? त्याला तुमचं वागणं पटतंय का? माहिती फील करतोय का तो? असे प्रश्न पोएटने सेकंड स्टांजामध्ये विचारलेले आहेत. सी द थर्ड स्टांजा. कॅन यू से टुनाइट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट that you help a single brother of the many that you passed? Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? बघा, या स्टांजामध्ये सुद्धा कवीने पुन्हा प्रश्न विचारले. काय म्हटले कवीने? कॅन यू से टुनाइट इन पार्टिंग विथ द डेज दॅट स्लीपिंग फास्ट. स्लीपिंग फास्ट म्हणजे वेगाने जाणार. तुमचा आजचा दिवस खूप वेगाने निघून चाललाय है ना. स्लीपिंग फास्ट म्हणजे वेगाने निघून जाणे. दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट. सी इन दिस लाईन पोएट आस्किंग द क्वेश्चन दॅट कॅन यू से व्हेरी कॉन्फिडेंटली टुडे दॅट हॅव यू हेल्प एनी ब्रदर ऑफ युअर हू आर अराउंड यू? देर आर सो मेनी पीपल अराउंड अस. हॅव यू हेल्प अ सिंगल पर्सन? आपल्या अवतीभोवती खूप सारी माणसं आहेत, खूप आपले मित्र आहे. आजचा दिवस तुम्ही एका तरी मित्राला, एका तरी व्यक्तीला तुम्ही मदत केली आहे का? असं तुम्ही कॉन्फिडेंटली स्वतःला सांगू शकता का? इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. आज तुम्ही जे बोलला आहात किंवा आज तुम्ही जे काम केलं आहे त्याच्याने एक तरी सिंगल हार्ट म्हणजे एक तरी माणूस आनंदी झाला आहे का? बघा, हे जे प्रश्न आहेत ना, हे आपण स्वतःला विचारायचे आहेत. इज अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड? डज अ मॅन हुज होप्स वर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड? ही आस्क इफ देअर इज अ सिंगल हार्ट हू हॅज लॉस्ट हिज होप्स ड्यू टू लॅक ऑफ करेज. एखाद्या व्यक्तीने काय केले आहेत? आपल्या होप्स, आपल्या आशा लॉस्ट केल्या आहेत, गमावल्या आहेत. बिकॉज ऑफ लॅक ऑफ करेज म्हणजे त्याच्यामध्ये धाडस नाही आहे. धाडसाच्या अभावापोटी त्यांनी काय केलं आहे? आपल्या सर्व आशा, आपल्या सर्व होप्स त्याने गमावले आहे. पण तुमच्या भेटण्याने दॅट इज नाव रिजॉयसिंग ड्यू टू युअर गुड ॲक्शन ऑर थॉट्स. तुमच्या भेटण्याने किंवा तुमच्या चांगल्या विचाराने त्याच्यामध्ये धैर्य, त्याच्यामध्ये धाडस आलं आहे का? असं कोणी आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे. Okay students, see the last stanza. First I am going to read it. Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in slumber, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? बघा मुलांनो, या स्टांजामध्ये कवीने खूप छान प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे अगदी विचार करायला भाग पाडणारे प्रश्न आहेत हे. काय म्हणतायत कवी? बघा, हाऊ यू स्पेंड युअर डे, हॅव यू थॉट ओव्हर? तुम्ही तुमचा आजचा दिवस कसा स्पेंड केलाय यावर कधी तुम्ही विचार केलाय का? हॅव यू वेस्ट युअर डे और हॅव यू लॉस्ट युअर डे? वॉज इट स्पेंड इन अ गुड मॅनर्स or was it sorely spent, means badly spent? आजचा दिवस जो तुम्ही खर्च केला आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीने खर्च केला आहे की बॅडली स्पेंड केला आहे? म्हणजे चांगला तुम्ही खर्च केला आहे की वाईट पद्धतीने तुमचा दिवस तुम्ही आज स्पेंड केला आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. सेकंड लाईनमध्ये काय म्हटलंय बघा. डिड यू लीव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिस्कंटेंट? ट्रेल म्हणजे काय? शॉर्ट टेल. इथे काय म्हटले की डिड यू लीव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस. तुम्ही तुमचा दिवस जो खर्च केला आहे, जर तुम्ही मागे वळून बघितलं, तुम्ही जर विचार केला, तुम्ही जर चिंतन केलं, तर तुमच्या काय लक्षात येईल? तुम्ही काय सोडले मागे? ट्रेल ऑफ काइंडनेस म्हणजे आनंदाची क्षण मागे सोडले आहे
की स्कार ऑफ डिसकंटेंट. स्कार म्हणजे काय? व्रण. डिसकंटेंट म्हणजे काय? असमाधान, डिससॅटिस्फॅक्शन. इथे काय म्हटलंय की हाऊ इज द डे लेफ्ट. बिकॉज ऑफ युअर बिहेवियर हॅव यू लेफ्ट बिहाइंड मोमेंट्स ऑफ काइंडनेस or had there been a scar of discontent? Has your action brought kindness in someone's life or dissatisfaction in someone's life? तुमच्या वागण्याने, तुमच्या बिहेवियरने, तुमच्या कृतीने तुम्ही एखाद्याच्या लाईफमध्ये आनंदाचे क्षण आणलेत की असमाधानाचे व्रण आणले आहेत, असे प्रश्न कवीने विचारलेले आहे. सी द नेक्स्ट लाईन. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर, do you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? जेव्हा तुम्ही तुमचे डोळे बंद करता, when you close your eyes, that time, end of the day, when you close your eyes in slumber, slumber means sleepy mood. When you close your eyes, you ever thought that God would say to you that you have done your deed so nicely, and because of these good deeds, your good behavior, you have earned your one more tomorrow. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुम्हाला असं देवाचा, आता इथे देवाचा आवाज, गॉड्स व्हॉइस म्हटलेलं आहे बघा. देवाचा आवाज म्हणजे काय? अवर इनर व्हॉइस, आपला स्वतःचा आवाज, आपल्या हृदयाचा आवाज. तुम्ही जर चिंतन केलं तर तुम्हाला तुमचा स्वतःचा आवाज काय सांगतो? तुमचा स्वतःचा आवाज तुम्हाला असं म्हणतो का की आज तुम्ही जे काम केलं आहे दिवसभरात हे खूप चांगलं काम केलंय, तुम्ही एखाद्याच्या आयुष्यात आनंद आणलाय, तुम्ही तुमच्या बोलण्याने एखाद्याच्या आयुष्यात खूप आनंद आलाय, आणि मग हे चांगलं काम केल्यामुळे तुम्हाला उद्याचा दिवस तुम्ही कमावला आहे, असं तुम्हाला कधी वाटतं का? असा प्रश्न कवीने लास्ट लाईनमध्ये विचारलेला आहे. बघा मुलांना, तुम्हाला पोएम समजली असेल. खूप सोपी पोएम होती ही. इन दिस वे वी फाइंड दॅट पोएम इज कम्प्लिटली क्वेश्चन्स अँड ओनली क्वेश्चन्स. नो आन्सर इज प्रोव्हाइडेड बाय द पोएट. पोएटनी कुठल्याही प्रकारचा आन्सर इथे प्रोव्हाइड केलेलं नाही आहे, बरोबर ना. इन फॅक्ट द पोएट एक्सपेक्ट्स दॅट द रीडर टू थिंक ओव्हर द क्वेश्चन अँड फाइंड आउट द आन्सर. कवीला काय वाटतंय की तुम्ही स्वतः त्या प्रश्नांवर विचार करावा आणि त्याचा आन्सर शोधावं. सो दिस इज द ब्युटिफुल पोएम, इन्स्पिरेशनल पोएम, अँड इट मेक अस थिंक अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ आवर लाईफ अँड हाऊ वी लीड अवर लाईफ, अँड गुड डीड्स आर रिअली इम्पॉर्टंट इन ह्युमन लाईफ. बरोबर ना. चांगलं काम करणं हे आपल्या लाईफमध्ये खूप गरजेचं आहे. इफ युअर लाईफ, इफ युअर ॲक्शन आर बेनिफिशियल फॉर युअर सोसायटी, फॉर युअर फ्रेंड्स, देन ओनली गॉड विल प्रॉमिस यू बेटर टुमारो. जर तुमचं लाईफ हे इतरांसाठी बेनिफिशियल असेल, तुमच्या लाईफने इतरांच्या लाईफमध्ये आनंद निर्माण होत असेल, तर नक्कीच देव तुम्हाला प्रॉमिस करेल की उद्याचा दिवस तुम्ही उद्याचा दिवस कमावला आहे. गॉड विल प्रॉमिस यू बेटर टुमारो. तुमचं भविष्य, तुमचा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल असं गॉड तुम्हाला प्रॉमिस करेल. Students, I hope you understand what I taught you in this session. We will meet soon in next video with new topic. Thank you.